चला पहिली उचल 3000 रुपये देत कशी नाही देत कशी नाही या कारखान्याचं करायचं काय कारखान्याचं करायचं काय शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे देत कसे नाही देत कसे नाही मार्गदर्शन करा कोणा काय ते खेळमन पहिले उसावर त्याची नोंद मागवली त्याच्या अव्वल काढवायचे खेळमनला बोला ना शेतकरी बोला ना. आपल्या शेंद्रवाडा सर्कलच्या वतीनं सर्व ऊस उत्पादकांच्या वतीनं या ठिकाणी आपण जमा झालेलो आहे आणि इतर कारखाने जे आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहत आहोत की 2800, 3000, 3100, 3200, 3300 असा ऊसाला भाव देत आहे आणि आपला हा हक्काचा या ठिकाणी कारखाना असून आपण प्रत्येक वेळी त्यांना मदत करत असून या ठिकाणी या कारखान्याने 2600 रुपये असा या ठिकाणी भाव काढलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व शेतकरी आहोत की जी गोणी 500 रुपयाला होती ती आज 1500-1700 रुपयाला झालेली आहे. ऊसाला लागणारा खर्च हा डबल टिबल चौबल या ठिकाणी झालेला आहे आणि कारखान्यानं मागच्या वर्षी 2700 दिले यावर्षी 2600 काढले म्हणजे आणखी 100 रुपये कमी केले भाव या ठिकाणी कमी करतायत आणि उत्पादन खर्च वाढतोय त्यामुळं या ठिकाणी आपल्या मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या या शेतकऱ्याच्या होत आहे. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी कारखान्यांना सांगू इच्छितो आम्ही सर्व शेतकरी उत्पादक की आम्हाला आमच्या हक्काचे पैसे तुम्ही या ठिकाणी FRP जी शासनाने दिलेली आहे 3150 रुपये याप्रमाणे तुम्ही आम्हाला कमीत कमी 3000 हा भाव दिला पाहिजे ही आमची सर्व ऊस उत्पादकाची या ठिकाणी मागणी आहे. यानंतर मी विनंती करतो कल्याण महाराज सुकाशी यांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बोला महाराज. आज या ठिकाणी शेतकरी बांधव इथे जमले कशासाठी जमले कारण शासनानं जो भाव FRP प्रमाणे भाव दिला गेल्या वर्षी आमच्या ह्याच सरकारने 2700 रुपये 2700 रुपये भाव दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या आतापर्यंत जवळ कारखाना झाला खरं जर म्हणायचं ठरलं तर हा कारखाना झाल्यापासून आम्हाला शेतकऱ्याला एवढा आनंद वाटला होता की आपला फक्त सर्व शेतकऱ्यांना तारला पण आज यावेळी संकटात असताना सध्याच आता इलेक्शन होऊन गेले शासनाने माझं एकच म्हणणे अडाणी मतानं सगळ्या साखर साखर राहिली वर वाढत नुकसान आम्हाला हे म्हणायचं इथून खाली 3 कांड्या शेतकऱ्यांची टोळी सापोरांनी चालली आमच्या आम्ही कारखान्याला नाव देते आम्ही अभिनंदन करतो पहिले बोलत्या वेळेस माझं अभिनंदन असतं कोण्या वस्तूला नियंत्रण सुचले पाहिजे भावाच्या बारीक नियंत्रण भावाच्या FRP प्रमाणात भाव द्या आम्ही हे म्हणतो सगळे शेतकऱ्याची माफी मागून सांगतो सगळ्या कारखान्यापेक्षा मुक्तेश्वरनं आम्हाला 50 रुपये भाव कमी दिला तरी चालेल कारण त्यांची मॅनेजची चांगली पण इतका तेवढा मोठा फरक शेतकरी सहन करू शकतो म्हणजे शेतकरी हा कारखाना शेतकरी आहे निगुडी असतात कारखान्याने शेतकऱ्या सांभाळणे आता वरून काय झालं शासनाला पेट सगळ्या कारखान्याला बरोबर आहे की नाही तर एवढंच बाकी काही नाही. पंचायत समिती सदस्य श्री ज्ञानेश्वर देशमाने यांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. माझी कारखान्याला एकच विनंती आपल्या परिसरात कारखाना आहे आणि आता सगळ्या कारखान्याला पहिली उचल 2700 पासून द्यायला पाहिजे आणि नंतर
ज्यावेळेस शेतकऱ्याच्या आंदोलनाची इशारा झाला त्यावेळेस असं दाखवलं होतं आम्ही शेतकऱ्याच्या हिताचाच भाव देऊ हे कधी आंदोलन करायची वेळ आली नसती आणि कारखान्याच्या गेटवर बसायची शेतकऱ्याला वेळ आली नसती मला त्रास झाला नसता आज त्यांच्यापासून आता टायर येतात रस्ते खराब होतात धूळ येते हे तर तरी कोणी आपल्या कारखाना आहे आपली संस्था आहे पण संस्थेवाल्याला सुद्धा शेतकरी आपले हे म्हणलं पाहिजे त्यांनी कधीही 10 वर्षात आपला शेतकरी असं म्हणत नाही फक्त आम्हाला पुरवठं नाही आम्हाला उत्पन्न नाही आम्हाला हे नाही असंच त्याचं कंटिन्यू उत्तर असतं शेतकऱ्याला ज्यांनी निवेदन दिलं का त्यांनी सांगा आम्हाला साखर कमी झाली भाव आम्हाला परवडलं नाही आम्हाला हे झालं नाही ठीक आहे संस्था आहे परंतु शेतकऱ्याचा ऊस आणायचा त्याच्यात तुम्ही कमी याचा ऊस काही ठिकाणी आणता काही ठिकाणी 12-12, 18-18 महिने ऊस येत नाही ऊस तोडणीचं याचे टेंबापुरी प्रकल्प झाल्यापासून ऊसाचं उत्पन्न वाढलं परंतु या शेतकऱ्याचं कधी कारखान्यानं असं नाही घडलं आपल्या इराणला ऊस आपण 12 महिने जात आला मला शेतकऱ्याला सांगा 12 महिन्याचा ऊस आतमध्ये आला प्रत्येक तक्रार तिथे तोडणीपासून तर त्याचं ते बिल येईपर्यंत असं यांनी या आपल्या परिसरातलं वैभव आहे शेतकऱ्याच्या हिताचा कारखाना आहे आणि हे जोपासलं पाहिजे नुसतं शेतकऱ्याने आपलं म्हणायचं आणि याने आपलं म्हणायचं नाही हा कोणता नेहमी त्यामुळं यांनी 3,000 रुपये भाव आजच डिक्लेअर करावं निवेदन जेव्हा नसता यांचं साखर आयुक्तांकडे तक्रार करणार नियमानुसार जे होईल हे काय सांगतं तुम्हाला घेऊन शेतकरी कमी भाव घेऊन भलं होणार आहे का शेतकऱ्याचा आज सगळे भाव वाढले शेतकऱ्याला ऊस मागून कोणतंही उत्पन्न असं परवडण्यासारखं नाही शेतकऱ्याला प्रामाणिकपणे विनंती करतो की आपण आपल्या स्तरावरून 3,000 रुपये डिक्लेअर करावं आणि आजच करावं लेखी त्यांच्यापेक्षा आपण कमी भाव देत आहे ही एक क्षमता आहे आम्हाला येते आणि आजची प्रत्येक गोष्टीमध्ये जी महागाई वाढलेली त्यानुसार शेतकरी त्याला खूप ह्याच्यामध्ये कमी पडलेले आहे आणि तुम्ही आमचे मायबाप म्हणून या गोष्टीकडे थोडंफार एक जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक जर आम्हाला आमची जी विनंती आहे ते आंदोलन एक प्रकारची विनंती तुम्हाला की यामध्ये आम्हाला तुम्ही एक सहकार्य करा आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करत आलोय हे कुठले राजकीय आणि किंवा व्यासपीठ नाही हे फक्त शेतकऱ्यांचं आणि शेतकरी एकजुटीचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामुळं तुम्ही मला पुन्हा विनंती सर्व शेतकरी बंधू मार्फत किंवा या सर्कल मार्फत की तुम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने विचार करा धन्यवाद आज आपलं हे आंदोलन हे फक्त ऊस दरवाढ म्हणजे मागच्या वर्षी यांनी 2,700 रुपये टन प्रमाणे दिलं होतं आपली मागणी ही होती की त्यांना मागच्या वर्षीच्या दरापेक्षा यावर्षी 100-200 रुपयांना वाढवून देण्यात यावा पण यांनी जे वाढून द्यायचा प्रकार न करता यांनी फायनलमध्ये 100 रुपये कमी केलेले मागच्या वर्षी 2700 दिला यावर्षी 2600 दिला यांना जर आपण असं विचारलं नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला 2500 द्यायचे यांना कोणतं जाब विचार नाही यांच्या कोणाला जाग नाही यांच्या मनमानी चालल्यामुळे आपण हे आज आंदोलन विनंती आहे यांनी आमच्या ज्या मागण्या मान्य करून शेतकऱ्याला 3,000 रुपये प्रति टन प्रमाणे ऊसाचा भाव देण्यात यावा आणि इतर भागातले कारखाने आपले घेऊन जात असताना ते आपल्याला 2800 रुपये प्रति टनाप्रमाणे भाव देत असून यांना देण्यासाठी काय अडचण आहे नेमकं हे सांगते आम्ही लॉसमध्ये हे झालं ते झालं आमचे काही मिळणार नाही हा त्यांचा भाग राहिला ती कशात लॉस जाते कशात आपल्याला काही घेणं नाही पण आमचं फक्त शेतकऱ्याच्या मागणं एवढं की बाकीच्या कारखान्यांना त्यांचा फक्त आणि ते जर 2800 रुपये 3,000 आता कालची गोष्ट एक संताजी घोरपड्याचा कारखाना त्यांनी 3,150 रुपये भाव दिला आपल्या त्यांच्या बरोबरीत आपण तरी मागत नाही यांना कमी मागून तरी सुद्धा आपल्याला अजून कमी घेत चाललेले आपली एवढी विनंती यांनी आमचा 3,000 रुपये ऊसाच्या प्रति टनाप्रमाणे भाव देण्यात यावा आपला कारखाना कुठं कमी पडतोय आपण कारखाना विचारला पाहिजे त्यासाठी सर्व शेतकऱ्याला आपण इथं बोललेलं आहे आपण कारखान्याच्यावरून आपला कवळा ऊस घेतला जातो का आपल्या कारखान्याची रिकव्हरी चोरल्या जाते का कारखान्याच्या रिकव्हरीसाठी कोण हे नेमलेले त्याचे कारखान्याची रिकव्हरी चेक करू शकते ऊस गेला किती आला किती त्याच्यावर रिकव्हरी ठरला ती मागच्या वर्षी 10-27 टाकली सरासरी आणि कारखान्याचा व्यापारी दर हा मागच्या वर्षीच्या दराला आम्हाला दिलेल्या पत्रामध्ये असं म्हणलं की 9.5% यावर्षी रिकव्हरी दाखवलेली आहे मग 9.5% दाखवली तर मग जवळपास 52% जी रिकव्हरी आहे ती पुढे गेली आणि या रिकव्हरीमध्ये आपल्याला याच्यामध्ये बगॅस
आपल्या या बागेमध्ये बागायचं तो तो ते का फुकट देते का आपल्याला मळी दिली जाते शेतकऱ्याला आज 200 रुपये भाव आणले बरं शेतकऱ्याला मळीचे ती 700 रुपये जेवढं राहिले तिथं मागच्या वर्षी 500 रुपये भाव होता मग 200 रुपये वाढलेले हे पुढे याचा पण हिसाब द्यायला पाहिजे त्यानंतर जे मॉलिशिस निघतं त्यापासून अल्कोहोल बनलं जातं ते पण विकलं जातं ते पण या पत्रामध्ये आपल्याला दिलेलं नाही समजा जर ते दिलेलं नाही तर त्याचे पैसे कुठं जाते राख हे अनेक भानगडी या कारखान्याचे वेस्टर्न मधलं असं जे ऑइलाचा कारखाना आपली सभासद या पार्टीमध्ये पण त्याचे खराब ऑइल निघलं जातं खराब फ्रीज निघलं जातं याचे पैसे पुढे हे सगळं आपण या कारखान्याला विकासाच्या आपण मिळलं आहे आणि आपल्या कारखान्याला सर्व करतं पुढील वर्षी पहिला भाव डिक्लेअर करा नंतर ऊस घ्या असा आपला अंतर आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना जास्त भाव देत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन चालूच होणार आहे अनेक प्रकारचे आंदोलनाचं फक्त आपल्याकडे लक्ष देण्यासाठी आंदोलन आंदोलन केलं आहे आणि यापुढे आपल्याला आणि काही सरकारचे आंदोलन होऊ शकते त्याचे कारखान्यांनी सर्वच जबाबदारी स्वीकारावी आणि आम्हाला आजच आज लेखी जबाबदारी आम्ही यापुढे इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये 50 कमी होत नाही बाकीच्या कारखान्यापेक्षा आम्ही घ्यायला तयार आहे पण लगेच भाव कमी देऊ नका आमच्या शेतकऱ्याला मारू नका कोळीवाल्यांनी मारलं सोयाबीनवाल्याने मारलं आता राहिला ऊस आवाला ऊसवर भरोसा होता ऊसवाल्याला सुद्धा मारवलं मग आमच्या शेतकऱ्यांनी करावं काय असं बी आम्ही उघडे नागड्याचे आणखीन उघडे नागड्या करून आमचे कपडे फाडून तुम्हाला काय भेटणार आहे कालच चर्चा झाली काल सांगितलं आम्ही त्यांना पी आय साहेब होती तेव्हा आम्हाला फक्त कारखान्यांना लेखी द्यावा आम्ही पुढे भाव देऊ कारण मागच्या वर्षी आम्ही 2 वेळेस भेटलो त्यांनी फक्त तुम्ही सांगितलं आणखीन आम्ही या परिप्रमाणे भाव वाढून देऊ 2700 रुपये जोर परत 1 रुपये पण झाला का तुम्ही सांगा 1 रुपये आले नाही मग यावर्षी तुम्ही काय मागाय यावर्षी तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही तुमच्या तोंडी शब्दावर मानणार नाही आम्ही इतर बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही आम्ही तुम्हाला भाव वाढून देऊ आज पंचगंगावाले म्हणजे 2850 देऊ नगरच्या कोळसवाडी कारखान्याने 2800 रुपयाचे बिल आलेले मग तुम्ही का कमी देऊ तुम्ही कशात कमी तुमच्याकडे बाय प्रोजेक्ट नसतं तर बाय प्रोजेक्टला विकणार ते साहित्य आहे ना तुमच्याकडे तुम्ही त्याचे भाव वाढ राहिले तुम्ही आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने एकच विनंती आहे तर फक्त आम्हाला लेखी स्वरूपात द्या पुढच्या वर्षी कारखाना चालू करायच्या अगोदर ऊसाचा दर निश्चित करा शेतकरी ठरेल ना कोणत्या कारखान्यात द्यायचा पंचगंगाला देईल नाही तर पुढे देईल पण त्यांनी आधी डिक्लेअर करावं नंतर 1 महिना कारखाना चालू भरपूर प्रमाणामध्ये ऊस घेऊन जाते नंतर म्हणजे तुम्हाला 2600 रुपये बिल न सांगता आमच्या खात्यावर मारून देतील अरे कशाला असं काय शेतकऱ्याला मारता तुम्ही काय शेतकऱ्याचं टाळटाळ घेता काय आणता घेता पुढे करता तुम्ही हे पाप आणि परत लवकरात लवकर MD साहेबाला बोला त्यांना काय म्हणणं आहे ते सांगा तोपर्यंत आम्ही काही उठत नाही जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्याने बोला थोडं काय सांगायचं ते पण आम्ही सांगितलेलं आहे बरोबर आणि त्याप्रमाणे तुमचं समाधान झालं नाही तुम्ही आज आलेला आहात जे काय असेल निवेदन आम्ही स्वीकारतो निवेदन तुम्हाला दिले ऑलरेडी तेच निवेदन आमचं फक्त निवेदन भावाने आहे. दुसरं काही नाही बस बाकी काही त्याच्यात नाही. काय तुमची भूमिका काय त्याची आमची मॅनेजमेंटला आम्ही कळू आम्ही जे काही दिलं मॅनेजमेंटने आम्ही चर्चा करून जे दिलेलं आहे नियमाला जसं बांधील आहे त्याप्रमाणे आपण करून 200 रुपये प्लस दिलेले आहे आता शेवटचा फायनल जो FRP जो निघतो तो शेवटचं जे काही रिकव्हरी असेल जी HNT असेल त्याचे सगळ्यांचे हिशोब केल्यानंतर शेवट काय हिशोब होईल तो आपल्याला आज सांगता येत नाही तो शेवटी होणार सीझनच्या शेवटी मागच्या वर्षी त्यावेळेला तो कळवा. तुम्ही मागच्या वर्षी पण तसंच म्हणले होते आम्हाला तोंडी असं दिलं तर वाढवून देऊ तुम्ही 2700 रुपयाच्या वरती 1 रुपया नाही पण वाढवून वाढून दिलेलं नाही. वगैरे असं नाही अण्णा होते ना मागच्या शेळके आम्ही होते त्यावेळेस. मागच्या तुम्ही आम्ही देऊ म्हणले ते वर्षी तोंडी फक्त FRP जी होती FRP पेक्षा 362 रुपये आपले जादा गेलेले आहे ते आता मी दुसरी मागं गोष्ट बघा. सरकारने तुम्हाला हे तुम्ही सांगितलं 24-25चं केंद्र शासन निश्चित केलं तर ह्यो 3151 रुपये केंद्र शासनानं JR काढला का तुम्हाला आदेशित केलं का मग आदेश आहे त्याचे आणि याच्या आदेश- दुसरं असं होतं तुम्ही फक्त हे 3च आयटम दिले हम्म. मग याच्यामध्ये ते पण बाकीचे जे तुमचे जे वेस्टेज असतात ना बघायची मळी आहे मॉलिसिस असतं त्याचं हे याच्यात दोन- काय नाही धरलं हे तुम्ही? 200 रुपये आपले कशाचे आहेत जादा हा हा. की रिकव्हरी मध्ये जे बसल ते बेस धरून आपण 200 रुपये प्लस आहेत आज 209 रुपये तुम्हाला आम्ही FRP पेक्षाही आत्ताच्या 9.5 बेस धरून जो काढायचा शासनाच्या नियमाप्रमाणे तो काढून आता आपण 200 रुपये आपण प्लस दिलेले आहे FRP मागच्या वर्षीच्या ऊस गेलेल्या खर्चानुसार निघतो मागच्या वर्षी आपण सांगितले का 10 आपण 27% दिले आणि सरासरी 9.5% दिले मग याच्यात 9.5% कसं काय दिले तुम्ही मागच्या वर्षीची प्रमाणात 10.27 किती भाव निघतो शेवट मग मी तेच सांगितलं तुम्हाला शेवट रिकव्हरी आपण 10.27 होईल का 10.5 होईल आज तुम्ही सांगू शकत नाही
आणि हा जो दर असतो हा सुरुवातीचा जो असतो तो 9.5% रिकव्हरी धरून 2 वर्षाची एच&टीची सरासरी धरून तिचं विभागणी करून तो आपला हा सुरुवातीचा पहिला दर असतो. शेवटचा दर असतो तो फायनल रिकव्हरी सीझन संपल्यानंतर, त्याच्यानंतर त्याची एच&टी हे सगळे खर्च झाल्यानंतर, हिशोब झाल्यानंतर, फायनल रिकव्हरी झाल्यानंतर आपण हा दर काढत असतो. बरं मला काय म्हणतात? एक मिनिट. बरं का साहेब, आता तुम्ही म्हणता शेवटचं. नाही नाही, एकच मिनिट. मागच्या वर्षी म्हणजे आपण आपला जो कारखाना हा रिकव्हरीला कमी का असतो? इतर पश्चिम महाराष्ट्रातले जे कारखाने जे भाव वाढून देऊ राहिले, समजा पंचगंगाना घोषित केलं काहीतरी 7-8 घोषित केलं आम्ही 7-8. मग आपली रिकव्हरी का कमी होती? याचं नेमकं कारण काय? घोषित करणं वेगळं आणि हे बा पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर साईड हा 1 नंबरचा झोन आहे, त्यांना तिथं FRP ही जादा असते. 2 नंबरचा झोन आहे तो आपला पुणे जिल्हा, नगर जिल्हा हा जो काय आहे त्या 2 नंबर झोन. 3रा नंबरचा झोन आहे तो हा मराठवाड्यामध्ये येतो. मराठवाड्याची रिकव्हरी ही नेहमी मागे असते आणि त्याप्रमाणेच आपल्याला ते द्यावं लागतं. असं त्यांच्या याच्याप्रमाणे आपण करू शकत नाही. आपल्या रिकव्हरी प्रमाणे रिकव्हरी कमी यायचं कारणच नाही. आपले 265 सगळे ऊस आहेत मॅक्झिमम, त्याच्याप्रमाणे आणि प्रत्येकाची तोड आपण आपल्या नियमाप्रमाणेच करतो. त्या ठिकाणी कुठे काही हा प्रोग्रामप्रमाणे तोडतो, त्या ठिकाणी काही अडचणीचा भाग नाही. बरं, 265 रिकव्हरी किती महिन्यानंतर येते? ही 13 महिन्यानंतर, तुम्ही ऊस किती महिन्यात 13 महिन्यानंतर 14 महिन्यानंतर रिकव्हरी आहे. जर अर्धी प्रोग्राम जे चालू आहे, ते किती महिन्यात लांबून सरांड राहिले तिकडं प्रोग्रामनुसार नाही. बरोबर, अजून कोणाचे झाले नाही झाले मला त्याच्यात खोलात जायचं नाही. आपण 3 पेमेंट रेग्युलर केलेले आहेत. कुठली अडचण आपण येऊ देत नाही. तोडणी वाहतूक असेल, ती काही एच&टी तोडणी असेल, ती सगळी एकत्र झाल्यानंतर हिशोब झाल्यानंतर फायनल दराचं आपलं होतं. आता मग तेवढंच आमचं बी म्हणणं तेवढंच आहे साहेब, तेवढंच आहे आमचंही म्हणणं तेवढंच आहे की तुम्ही फायनल आम्हाला एकच शब्द द्या का आम्ही तुम्हाला देऊ वाढून देऊ. आता पश्चिम महाराष्ट्राचं सांगितलं तुम्ही, पुण्याचं सांगितलं, बरोबर आहे. पण मग हा पंचगंगा पश्चिम महाराष्ट्रात नाही, पुण्यामध्ये नाही, तो आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांनी 2850 दर जाहीर केला. मग आपण एक शब्द द्या तुम्ही फक्त, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, पूर्ण सहकार्य करतो आम्ही तुम्हाला. काय निघाल हे तुमच्या समोरच राहील. मग तेवढा शब्द द्या ना तुम्ही, तेवढा शब्द द्या ना आम्हाला का आम्ही तुम्हाला वाढून देऊ बुवा. तेवढा शब्द द्या. फोटो घ्या त्यांना, फोटो घ्यायचा